मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आहे, तुम्ही बघितलं आतापर्यंत लग्नाची आपली सिरीज चालू आहे, तर त्यांच्याच लग्नाची आहे सत्यनारायणाची पूजा, तयारी चालू आहे। गाणी ऐकायला असेल तुम्हाला बघा, दादा ते केळीचे खांब सगळे तयार करतोय। चलो भेटू, तुम्हाला पूजाही दाखवतो। आणि आई इथे आपले पापड केले ते सुकत घालते। सुख म्हणतात याविषयी आणखी कथा संस्कृती ही श्रवण करापूर्वी अंगदोष नावाचा राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अति तत्पर होता। त्याने सत्यनारायणाच्या प्रसादाचा अभेद केल्यामुळे त्याला महादुःख प्राप्त झाले। त्यास एकदा तो राजा शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्याने कशी शिकार केली, पण राजधानीपर्यंत असताना एका वाडाच्या झाडाखाली गुराची मुली मोठ्या भक्तिभावाने आपले सर्व समजून सत्यनारायणाचे पूजन करत असताना पाहिले। हे सर्व पाहुणे तो तिकडे गेला नाही, सत्यनारायण मुद्दास नमस्कारही केला नाही। रामाने आणले रामफळ, सीतेने आणले सीताफळ, रामाने आणले रामफळ, सीतेने आणले सीताफळ, लक्ष्मणाने आणले सुडा, अनिकेतरावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पुढे। सरस्वतीच्या मंदिरात साहित्याच्या राशी आणि पूजेच्या दिवशी अनिकेतच्या आणि पल्लवीच्या लग्नाच्या पूजेच्या दिवशी झुळू झुळू आहे वारा, मंद मंद चाले बोली, समर्थ कृपेने अखंड राहो अनिकेत पल्लवीची जोडी। आता कसं नाव घेतात काय तुम्ही घाबरल्या? पोपट आले गमतीला, प्रमोदरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या संगतीला। तथारी तो वारी तुझे पद पावया, तो जागेवरी आरती कवराई, शोभा कुंडलिकात भेटी परब्रह्माले। मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही सिरीज पाहिली, तुम्हाला आवडली असेल याची नक्कीच मला खात्री आहे। आणि पल्लवी आणि आपला अनिकेत दोघांना आपण आता शुभेच्छा देऊया। आणि याच मार्फत ही सिरीज आता संपूया, व्हिडिओचा आपण एंड करूया।
ये ती प्रीती पण आहे आमच्यासोबत. चला व्हिडिओचा एंड फायनली करूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्यांना यांना पहिला आशीर्वाद द्या सगळ्यांनी चांगले भरभरून. आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय भवानी जय शिवराय. बाय.